शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। रात्री उशिरा वर्षावर तटकरे, पटेल आणि फडणवीसांसोबत जवळपास तासभर बैठक। उपमुख्यमंत्री शिंदेंसह 6 फुटीर खासदारांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट। पाऊण तास अमित शहांच्या निवासस्थानी बैठक पार। बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील कामांवर चर्चा। खासदारांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शहांमध्ये स्वतंत्र बैठक। दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 15 मिनिटं बंद दाराआड चर्चा। राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी आज नाशिकमधल्या 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे साधणार थेट संवाद। डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात। नाशिक भावली धबधबा पर्यटक छेडछाड प्रकरणी नवा व्हिडिओ समोर। जवळपास 20 किलोमीटरपर्यंत गुंडांनी केला पर्यटकांचा पाठलाग। भावली धबधबा परिसरापासून गोंदेपर्यंत गुंडांकडून पाठलाग। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत नेणाऱ्या मद्यधुंद रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। संबंधित रिक्षा चालकावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार। राज्यात 21 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार। 17 जुलैपासून कोकण आणि घाट माथ्यावर पाऊस बरसणार। पाणीसाठा घटला, मुंबईकरांची चिंता पुन्हा वाढली। 7 तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी घट। तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणी कपात कायम राहण्याची शक्यता। आजपासून नवी मुंबई विमानतळावरून थेट अबुधाबी सेवा। नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात। आठवड्यातून 3 दिवस एअर इंडिया एक्सप्रेसची अबुधाबी सेवा सुरू। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी। साधुग्रामसाठी वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर सुनावणी। न्यायालयाच्या सुनावणीकडे नाशिककरांचं लक्ष। उद्यापासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास विठ्ठल दर्शन सुरू। 24 तास मुखदर्शन तर 22 तास 15 मिनिटं पदस्पर्श दर्शन सुरू राहणार। आजपासून VIP दर्शन पास आणि सवलत व्यवस्था बंद।